नमस्कार सगळ्यांना. नमस्कार भावांनो बहिणीनो. बसलोय मसाला कुटीत. काय करावं, बायको तर दमली सकाळपासून, पहाटेपासून जे चालू आहे पहाटापासून ते हात बंदच चालू आहे नाही. माझा भाऊ बहिणीनं पहाटापासून. बंद नाही बंद तुम्हाला नाही. सांगते शिलाई मिशनीचं काम व्हायलंच आणि नवऱ्याला जी बिझनेस चालू करून दिला ते मलाच कुदबावं लागतंय इथं. राहिलाय बरं. मसाला काय थोडा आहे का? 5-6 किलोचा मसाला आहे. ती काय तेवढा कुठला हा, मग जरा गडीभर मशीन जरा थोडी बंद केली. ती आवाज येत नाही ना व्हिडिओचा. हे काय होतं, धडंग चालू असले मोबाईल मध्ये ना आवाज येतो आणि मग कळत नाही नेमकं आपण काय बोलतोय काय आणि आता होतंय. तुम्हाला सांगते आता कांदा कापायच्या तर एक कांदा वाळा घालावं लागतील 2-3 दिवस वाळवावं लागेल. मग चांगला काळा फ्राय मसाला, फ्राय फ्राय करून मग चांगला दणक अजून काळा मसाला काळा कांदा जो लसूण मसाला आहे ना त्याला 2 दिवस टाइम आपल्याला लागेल 2 दिवस लागल. द्या. आता सध्याच्या हे लाल मसाला तर आपला रेडी, उद्या सकाळ तर रेडी होईल. हा. अजून थोडाफार राहिलाय कुठायचा. तर म्हणलं चला एक व्हिडिओ बनवू म्हणून जरा गडीवर बंद ठेवलंय मी. हे काय, आणि तुम्हाला इकडं तर बघायला ये. हा दाखवतो ना ते. बघ आता 2 मिनिटं तुम्हाला दाखवतो, समोरून दाखवतो कसा मसाला झालाय, काय झालाय नेमकं. तर बघा मसाला ताजा माल. ताजा माल आहे. बघा कसा झालाय. अजून याच्यात खोबरं 3 बाकी आहे बरं का अजून. इकडे बघा खोबरं आणि लसूण अजून घालायचं त्याच्यात, नाही तर म्हणता कसं झालंय बघा. लाल लाल भडंग निसता दिसतोय. दिसतंय ना लाल भडंग. याच्यात सगळा खाली खडा मसालाच आहे टाकलेला बघा. बघा दिसतोय का? ते खाली गेलाय ना. आता याच्यात गडीवर मशीन बंद ठेवली. बघा इकडे कुटायचं काम चालू आहे, काही बंद नाहीये, पण गडीवर मशीन बंद ठेवली. जरा नवीन मशीन आहे, ऑर्डर टाका फटाफट. नवीन मशीन आहे ना जरा. आणि त्यांनी सांगितलं आपल्याला मशीनवाल्याने जरा वर जरा रळूस्तवर जरा थोडा वेळ बंद ठेवा. आराम द्यायचा तिला. हा, मग त्यानुसार आपण थोडं गडीभर जरा म्हणलं बर जा मग तुला गडीभर आराम करायचा असलं तर कर. अहो पहाटापासून हात चालू आहे माझा. एका चेष्टा आहे. एक मग तर मी दुखण्याचं आपलं- पेशंट आहे. आरामाची गरज आहे पेशंटला. माहित आहे ना म्हणूनच तुम्हाला? मी काय म्हणेन डॉक्टर तुला. काय सांगते. म्हणून मग मी काय करतो आता, हे राहिलेलं थोडं आहे ना हे कुठून घेतो. आता दाजीला बी शिकावं लागेल ना कामी. सगळंच बायकोच्या हातात देऊन जमणार नाही दाजीला. आणि बायकोने काय म्हण करावं हा, आता मला जरा जोपर्यंत माहित नाही होत तोपर्यंत सांग काय म्हणायचे बाबा. सांगन. हा, लय तरच असतो भावा वेळ. बरं ऑर्डर तर भरपूर आल्यात आणि काय करावं काय डोकं चालत नाही. आणि ती बी एक मेन मसाला काळा कांदा लसणाचा मसाला बनवायचा राहिला. हा, ह्यो मग लाल आता झालाय तयार. बरं आता त्यासाठी परत आपल्याला सगळं मटेरियल परत घेऊन यावं लागणार आहे डबल. आणि 2 दिवस आपल्याला लागणार आहे. आता कसं कांदा वाळला पाहिजे ना. कापून आपण त्याला कांदा कापला ना त्याला वाळावं लागणार. 2 दिवस चांगला वाळवावा लागल उन्हात. मग चांगला फ्राय करावा लागल तसा तसा खोबऱ्यावर. बघा असं फ्राय करावं लागेल आणि मग त्याला हे करावं लागणार आहे. मग तुमची मटण असू द्या, नाही तर अंडा असू द्या, नाही तर मासा असू द्या, नाही तर बोंबील असू द्या, सुकट असू द्या, वांग असू द्या, बटाटा असू द्या, काय बी करा की गावरान मसाल्यानं एकच नंबर स्वाद. 500 मसाला वापरायची गरजच नाही. गावाकडची लोक 500 मसाला वापरतच नाहीत भाऊ बहीण. एकच मसाला सगळ्यांचा राजा. गावाकडचा गावरान मसाला, शुद्धतेची चव. आपला भगुल्यातला मसाला ऑलरेडी मार्केटला उतारला. ही लय बडी बात आहे. मग काय तू कर आराम जरा गडीभर. आता मी काय जरा आता माझं बी काम चाललंय सकाळपासून. असं काय नाही, मी बी सकाळपासून तालुक्याला गेलो. ही सामान आणलं. कांदा नव्हतं, कांदा गावरून आणलं, लसूण आणला, अजून खोबरं घेऊन आलो. आणि मग बायको सकाळपासून ती मिरची काय राहिली होती मिरची निसायची, देठ काढायचं. 1 किलो परत आणली होती जाऊन ना. पहिल्यांदा 5 किलो आणला, परत 1 किलो आणली, 6 किलो झाली. आणि मग ती त्याला टाइम लागला. परत येऊन लसूण नीट केला. तसं तर तुम्हाला सगळं व्हिडिओ बघायला येते ना. आले असं काय नाही, मी सांगायची काही आवश्यकता नाहीये.
पण हे मसाला बिझनेस म्हणजे सोपं नाही, कष्ट भरपूर आहे याला. म्हणजे सकाळपासून आपला आतापर्यंत काम चालू आहे. अजून दाजीला इथं गडीभर म्हणजे अर्धा पाऊण तास तर दाजीला जाणारच इथं. आता तुम्हाला व्हिडिओ बघायला बी जरा उशिरा येणार आहे व्हिडिओ. पण कसं आहे भावानं बहिणीनं, ज्या वेळेस कामातून आपल्या बिझनेसमधून जसं जसं आपल्याला जमन तसंच आपण व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे. आता शक्यतो आपण काय नियोजन केलं आहे, शॉर्ट व्हिडिओज आपण बनवून टाकणार आहे. कारण ह्या कामात आपल्याला सारखी धावपळ होणार आहे. आणि ह्या कामातून आपल्याला कसं आहे की व्हिडिओ बनवायला चान्स सापडणारच नाही आहे. म्हणूनच मग आता काय आहे, दाजीने काय आता बाहेर जायचं ठरलं होतं मी कामासाठी आपल्याला बाहेर. जे पहिल्यांदा आपण कांदा मार्केटला होतो तसं आपण इकडं बाहेर अहिल्यानगर तालुका जिल्हा आहे ना, त्या ठिकाणी दाजीने ठरलं होतं कामाला जायचं. पण आता ह्या बिझनेसमधूनच दाजीला बाहेर डोकायला बी चान्स भेटणार नाही. अजून भरपूर आपल्याकडे काम आहे, ऑर्डरी तर भरपूर यायला लागल्यात. आणि त्याच्यात जर आपण तिकडे जर कामाला गुंतलो तर ही बायकोला एवढं सगळं तुमच्याकडून जायला हँडल होणार नाही आहे. म्हणूनच मग आता आपलं स्वतःचाच बिझनेस आपण स्वतः हँडल केला पाहिजे. बाहेर कामाला जाण्यापेक्षा आपलं स्वतःचा बिझनेस ही खास दाजीला बाहेर इकडे तिकडे पळावं लागतं कामाला सारखं. आणि त्याच्यामुळंच मग तुमच्या पुरमताईने दाजीला हे बिझनेस टाकून दिलाय. तर सगळ्या आपल्या भावा बहिणींनी खरंच मनापासून आपल्याला चांगल्या पद्धतीने सपोर्ट केलाय. आणि सांगितलंय बी तुमच्या पुरमताई म्हणजे बायकोला सांगितलंय की दाजींना बाहेर कुठंही कामाला पाठवू नका, घरीच आपला म्हणजे स्वतःचा बिझनेस काहीतरी टाकून द्या. तर खरंच भावानं बहिणीनं तुमचं मनापासून धन्यवाद बरं का सांगितल्याबद्दल. आणि आता मी काय करणार आहे, मिरची कांडप चालू करणार आहे. म्हणजे गडीभर व्हिडिओसाठी बंद केलं होतं, पण मी चालू करतो. 2च मिनटं लगेच चालू करायला काय लागतंय त्याला काय बघू. थोडं पट्टा फिरवावा लागतो. एक 2 मिनटं बरं का भावानं बहिणी, 2च मिनटं नेमकं. तर मिरची कांडप मी चालू केलेलं आहे. त्यासाठी काय मला जरा थोडा कॅमेरा खाली ठेवावा लागला ना, काय जरा असं जरा थोडं दिसत नाही. चालू झालं. काय होतं असं बोलायचं म्हणलं तुमच्याकडे तुम्हाला आवाज येणार नाही माझा. बाहेर जातो. आता काय होतं की पार इकडं मला बाहेर यावं लागलं, तेव्हा आवाज यायला लागला. 2 मिनटं पोरींचं काय चाललंय दाखवतो तुम्हाला. काय चाललंय, चाललं का नाही? हा असंही होय. बरं चला जाऊन द्या भावानं पण आपलं तिकडे लक्ष द्यावं लागणार आहे. बरं चला मी काय एवढा मोठा व्हिडिओ बनवणार नाही. चला मग बाय बाय.